ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु ते ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींकडे वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. तर म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 20 नंबरची कंपनी असलेल्या NTPC म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. तरी सर्व तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्याला एकूण मार्केटची सध्याची स्थिती आपल्याला समजते. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 18 फेब्रुवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,819 अंक ह्या अंकावर क्लोज झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वीक हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजेच काय, तर थोडक्यात काय, तर आपला आजचा निफ्टी निर्देशांकाचा अंक हा 52वीक हायपासून सुमारे 554 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपल्या निफ्टी निर्देशांक आज 52वीक हायपासून सुमारे 2.10% खाली आहे. म्हणजे आपले एकूण मार्केट हे 52वीक हायपासून सुमारे 2.10% खाली आहे. म्हणजे आपले एकूण मार्केट हे 52वीक हायच्या आसपास आहे. तर मित्रांनो, आता आपण NTPC ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. तर कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे NTPC आणि NTPC ही कंपनी मित्रांनो पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, NTPC ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, अदानी पॉवर, अदानी एनर्जी, टाटा पॉवर, JSW एनर्जी, टोरंट पॉवर, NHPC, NTPC ग्रीन एनर्जी, NLC इंडिया, तसेच मित्रांनो इंडिया रिन्युएबल. तर मित्रांनो, NTPC ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 18 फेब्रुवारी 2026 आणि आज
आज NTPC ह्या कंपनीचा एक शेअर्स 368 रुपये 40 पैसे ह्या किमतीला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 वीक लो. तर मित्रांनो, NTPC ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय किंमत जर बघितली तर ती होती 372 रुपये व 52 वीक लो किंमत जर बघितली तर ती होती 306 रुपये आणि आजची करंट व्हॅल्यूची किंमत जर बघितली तर ती आहे 368 रुपये. म्हणजेच काय, तर NTPC या कंपनीचा शेअर सध्या 52 वीक हायच्या एकदम आसपास आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागे गेल्यास NTPC ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षातील किंमत जर बघितली तर 340 रुपयाला मिळत होता. 5 वर्षातील कमीत कमी किंमत जर बघितली तर तो 97 रुपयाला मिळत होता आणि 10 वर्षातील कमीत कमी किंमत जर बघितली NTPC ह्या कंपनीची तर तो 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 2020च्या दरम्यान तो 78 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, NTPC ह्या कंपनीच्या किमतीची आपण हिस्ट्री आत्ता बघितली. आता मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. म्हणजे ह्याच्यावरून काय समजतं, तर त्या कंपनीचं भांडवल किती जास्त प्रमाणात आहे, मग ती लार्ज कॅप स्टॉकमधली येते का मिड कॅपमधली येते का स्मॉल कॅपमधली येते याचा एक अंदाज प्राप्त होतो. तर मित्रांनो, NTPC या कंपनीचं जर आजचं मार्केट कॅपिटल बघितलं तर ते आहे 3,57,225 करोड रुपये आणि मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 20 नंबरची मोठी कंपनी आहे. ही लार्ज कॅप स्टॉक ह्या सेक्टरमधील म्हणजे श्रेणीतील आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत महत्त्वाचे, अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, NTPC ह्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर ह्या कंपनीला 2025 साली 21,739 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 19,696 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 16,341 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 15,940 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 14,285 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, लक्षात घ्या, म्हणजे जास्तीत जास्त कंपन्यांचे आपल्या अभ्यासाचे जे व्हिडिओ आहेत त्यातील निदान ह्या वर्षीचा नेट प्रॉफिट आणि करंट व्हॅल्यू एवढं तरी तुम्ही एका वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की जास्तीत जास्त नेट प्रॉफिट होऊन सुद्धा कोणत्या कोणत्या कंपनीचे शेअर्स कमी किमतीत मिळत आहेत याचा एक तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर त्या शेअर्सचे म्हणजेच कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर आपण त्या कंपनीचा शेअर्स घ्यायचा का नाही हे ठरवण्यासाठी ऑलरेडी त्या कंपनीचे सध्या मालक कोण कोण आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, NTPC ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा NTPC ह्या कंपनीत 51.10% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये कोण कोण येतं, यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा NTPC ह्या कंपनीत 29.31% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था.
तर मित्रांनो, हा जो घटक असतो तो मार्केटचा पूर्ण अभ्यास करून कायम नफ्यात असलेल्या कंपनीतच रक्कम गुंतवत असतो. कारण हा गुंतवणूकदार हा 7 समुद्रापार येऊन आपल्या कंपनीत म्हणजे आपल्या शेअर बाजारात त्या कंपनीत रक्कम गुंतवत असतो. तर त्यांचा हिस्सा NTPC ह्या कंपनीत 16.24% आहे. म्हणजेच काय, तर मित्रांनो, आत्ताच आपण NTPC ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, NTPC ह्या कंपनीला 2021 साली 14,285 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत गेलेला आहे. त्यामुळेच NTPC ह्या कंपनीचा एक शेअर जो 2 वर्षापूर्वी 340 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 97 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 78 रुपयाला मिळत होता, तोच NTPC ह्या कंपनीचा एक शेअर सध्या करंट व्हॅल्यूला 368 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर NTPC ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 340, मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एक शेअर जर पकडला तर NTPC ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 340 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 97 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 78 रुपये, आज करंट व्हॅल्यूला 368 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर NTPC ह्या कंपनीचं ओव्हरऑल जर बघितलं, 10 वर्षातील गुंतवणुकीचा परतावा जर बघितला तर 78 रुपयाचे 368 रुपये ह्या कंपनीनं करून दिलेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं 4.71 पट एवढा रिटर्न्स 10 वर्षात दिलेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीत समजा 1 लाख रुपये गुंतवले असते 10 वर्षापूर्वी, तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला 4,71,000 रुपये इतका नेट प्रॉफिट ह्या कंपनीनं करून दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की NTPC ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याचे सध्या आत्ता सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक म्हणजेच मालक आहेत, प्रोमोटर आहेत, त्यांचा हिस्सा 51.10% आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्याहून अधिक असते. तर ह्या कंपनीत 51.10% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, ओव्हरऑल ह्या कंपनीचा अभ्यासाचा निष्कर्ष काय निघतो की ह्या NTPC ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट झालेला आहे. प्रमोटर होल्डिंगसुद्धा 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच एकूण मार्केट खाली आल्यामुळे, म्हणजे युद्धजन्य बातम्या, कोरोनासारखी भयानक स्थिती, तसेच निगेटिव्ह बातम्या, तसेच मित्रांनो जागतिक मंदी, ह्या कोणत्याही कारणाने जेव्हा एकूण मार्केट खाली येईल म्हणजे निर्देशांक खाली येतील तेव्हा ह्या कंपनीचा शेअर जर 52 खायपासून खाली येत असेल तर ही कंपनी म्हणजे उत्तम कंपनी असते. तर मित्रांनो, जेव्हा ह्या कंपनीचा शेअर 52 खायपासून खाली येईल तेव्हा वार्षिक विश्लेषणानुसार ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही. NTPC कंपनी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास म्हणजेच 52 खायपासून 10% खाली आल्यास काही रक्कम गुंतवा, अजून 10% खाली आल्यास काही रक्कम गुंतवा, आपल्या ताकदीनुसार त्याच्यात रक्कम गुंतवा, बचतीतील रक्कम गुंतवा. मित्रांनो, जेव्हा ह्या कंपनीचा शेअर्स खाली येईल तेव्हा एकूण मार्केट म्हणजे खाली आल्यामुळे जेव्हा खाली येईल तेव्हा त्याच्यात खरेदी केलेली रक्कम जी असते ते एकूण मार्केट वर गेल्यास उत्तम कंपन्याचे शेअर्स नवीन 52 खाय दाखवत असतात. तर मित्रांनो, NTPC ह्या कंपनीच्या शेअरचा अभ्यासात म्हणजे NTPC ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार बेसिक
माहिती देणारा शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यात सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय माहीतच नाही त्यांनी ते प्लेलिस्ट संपूर्ण पहा, ते 16 व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.